तिच्या पावलांनी उजळतो सारा संसार महान. कष्टांनी घडवते उद्याचा नवा प्रकाश. तिच्या धैर्याने वाढतो जग याचा विश्वास. जय हो तिच्या पराक्रमाचा, जय तिच्या स्वाभिमानाचा. तीच शक्ती तीच प्रेरणा या नव्या हिंदुस्थानाचा. 8 मार्चचा हा दिवस सांगतो अभिमानाने. महिला शक्ती पुढे चालते धैर्याने मानाने. भरपूर झालं सगळं दंगा मस्ती. आता तुमची मस्ती करण्याची वेळ. अरे वा काय बात आहे. पुढे सभागृह छान भरलं आणि एवढ्या भरलेले असते किती सारा आनंद होतोय माहिती मला. अगदी सुंदर वाटतं. तुमच्यासाठी टाळ्या वाजवते शेवटच्या. आता याच्यात तुम्ही ठरवायचं टाळ्या वाजवायची की नाही आता मी नाही सांगणार. तर मित्रांनो आणि धुळेकरांनो, आता कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनापासून होते बरोबर आहे. माझा एक प्रश्न आहे का कुणाला माहिती कुणाला सांगता येईल का गणेश वंदनच का? ते मला माहिती आहे की गणपतीला पहिला मान दिला जातो. मग ते गणपतीने काहीतरी प्रदक्षिणा आई वडिलांना घातली होती शंकर पार्वतीला. मग त्यांना तो आशीर्वाद दिला. मग तुम्हाला एक माहिती का एक कारण अजूनही तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला मी सांगतो तुमच्यातले किती लोक योग वगैरे करतात. योग करणारे लोक आहेत की इथं कुणी? हा योग करणाऱ्या लोकांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 6 चक्र असतात माहिती आहे. तर 6 चक्रांपैकी सगळ्यात पहिलं असतं मूलचक्र बरोबर. आणि हे मूलचक्र जे आपल्या आत्म्याचा बेस आहे तिथून आपला आत्मा दिवा खालून वर पेटतो आणि त्या मूलचक्राची देवता आहे गणेश. आणि म्हणून गणेश वंदना करायची असते की आपलं मूलचक्र जागृत झालं तेव्हा जाऊन आज्ञाचक्र जागृत होणार आहे. वरती आग कशी पेटणार खाली दिवस पेटला येतो. आणि म्हणून आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात कशाने करतो गणेश वंदनेने करतो. आणि या गणेश वंदनेसाठी मला वाटतं या ठिकाणी आमंत्रित करायला हरकत नाहीये. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मान देऊयात का? आम्ही त्यांना तुमचं स्वागत आहे आणि सुरुवात करूया गणेश वंदनेने. गौरी प्रणयाय गौरी भवनाय
ऐकायचं आणि त्या गाण्यांसाठी मी आमंत्रित करतो अमृता दी यांना आणि पुढचं गाणं बघूया. झालोच आहे ते पूर्ण होऊन जाऊया. काय म्हणतात मला अजूनही आठवतं आजच्या शाळेचं मला माहित नाही पण त्यावेळेसची जी शाळा होती ना ती आपल्या वेळची वगैरे म्हणतात ना. किती लोकांना चिंच आठवते हो. हा कसा हातावरती आला बघा फटाफट लगेच. मला वाटतं त्याचीच चव आज मिळेल अशी झाली आहे ना. गोष्टच काहीतरी निराळी होती त्याची. आजही मला वाटतं म्हणून की पुन्हा एकदा ना मला शाळेत जायचं आहे. पुन्हा एकदा मला शाळेत जायचं आहे आणि धावत जाऊन रोजच्या माझ्या बाकावर बसायचं. रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचं. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात माझं स्वतःचं नाव लिहायचं. कारण की मला ना पुन्हा एकदा शाळेत जायचं. मधल्या सुट्टी होताच वॉटर बॅग सोडून नळाखाली हात धरून पाणी प्यायचे. वॉटर बॅग बाजूला कसं आठवतंय ना. चिंचा, बोर, पेरू, काकडी सगळं मस्त मीठ मसाला लावून खायचं. सायकलच्या चाकाचा स्टंप करून क्रिकेट खेळायचं. मला पुन्हा एकदा शाळेत जायचं. उद्या पाऊस पडून सुट्टी मिळेल का या आशेवर रात्रभर विचार करून पुन्हा एकदा झोपून जायचंय. आणि अनपेक्षित मिळणाऱ्या सुट्टीच्या आनंदासाठी एकदा का होईना मला शाळेत जायचं. घंटाबाईची वाट का असेना आणि मित्राची बोलताना घाट का असेना मित्राशी सायकलची रेस लावून मला लवकर घरी पोहोचायचंय. कारण की मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय. मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय. तर शाळेत जायचं का. चला लेटेस्ट गाणं घेऊयात. स्वर्गात आता सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी सोबत म्हणायचं आणि टाळ्या वाजवायच्या.
हो की नाही? आवाज. अरे सगळे शांत का बसते? भूक लागते नाही? आमच्या गाण्याचीच वाट बघतो मी, पण तुमच्याच गाण्याची वाट बघतो. कधी तेव्हा कधी तुम्ही गा माझ्यासोबत गाणार का? ओके. मन तरंग होऊन पाण्यात फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मायेच्या हडकात स्पर्शाने फुलते, नादाच्या गंधात धुंद मोहरते. मायेच्या हडकात स्पर्शाने फुलते, नादाच्या गंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, ऊज पावसाचे, मन उधाण वाऱ्याचे, ऊब पावसाचे, का होते बेभान कसे कधी वरते. मन उधाण
सर्वांकडे मोबाईल आहे, मोबाईलचा टॉर्च वापरा सर्वांना बघू. 1 2 3 4 5 पाठीमागे बघूया. क्या बात है. मनोधान मानाचे गुज पावसाचे का होते भानित मनोधान गुज का होते मनोधान मानाचे
सगळ्यांना बघलं पाहिजे. सगळ्यांना बघावं मग घ्या तुमच्या आहूपर्यंत पोहोचू आले. नको मला सगळं मिक्स होतंय. कोण बंगला मागते कोण गाडी मागते. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे.